नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय किंवा अजून देखील विलेज क्रिएटिव्ह जो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तांदूळ आणि सगळ्या प्रकारच्या डाळी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं 4 ते 5 तासासाठी। आता त्यात मी कांदा आणि मिरची ॲड करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर हे अशा पद्धतीचं हे मिश्रण। आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण बटाटा शिजवून घेऊया आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया। तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी सुकं खोबरं वापरलेलं आहे, चवीनुसार मीठ, आलं, मिरची आणि लसूण। आता हे सर्व पदार्थ मी मिक्सरला बारीक करून घेते। हे मी सध्या कोरडं बारीक करून घेतलेलं आहे आणि वरून मग पाहिजे तेवढं मी पाणी ॲड करणार आहे। मीठ चवीनुसार वापरा आणि तिखटसुद्धा तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही मिरचीचा वापर करा। डोसा म्हटलं की घरामध्ये आमच्या 2 पदार्थ नक्कीच बनतात डोशाबरोबर खाण्यासाठी। एक म्हणजे खोबऱ्याची ही चटणी, तिला आता वरून अशा पद्धतीने फोडणी देणार आहे, आणि दुसरं म्हणजे शिजवलेला बटाटापासून सुक्की भाजी बनवली जाते, म्हणजे पिवळा बटाटा थोडक्यात। तर हे असे 2 भाज्या आमच्या फिक्स बनतात। तर ते मी आधी बनवून घेते आणि आपण थोडा वेळासाठी ठेवलेला जो बॅटर आहे ते आता यूज करणार आहे डोसा बनवण्यासाठी। डोशाचं पीठ छान तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते आणि थोडंसं पाणी ओतून त्याला अजून छान तयार करते। आणि आता आपण डोसा बनवायला घेऊया। साधा पहिल्यांदा मी आता प्लेन डोसा बनवते, म्हणजे पूर्ण साधा डोसा बनवणार आहे। हा आहे साधा डोसा, त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी। आता मी डोस्यावरती हीच बटाट्याची भाजी आणि थोडीशी वरून आमच्या घरी जी बनते ती चटणी ॲड करून आता हा एक डोसा मी इथे तयार केलेला आहे। आता जो तिसरा डोसा आहे याच्यावरती मी फक्त घरची चटणी अशी व्यवस्थित छान त्याच्यावरती पसरते आणि हा देखील आता डोसा तयार आहे। असे मी 3 प्रकारचे डोसे बनवलेले आहेत आणि तिन्ही प्रकारचे डोसे खूप छान लागत होते चवीला, कारण आपण जे डोसेचं पीठ तयार केले होतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी पण होत्या, शिवाय त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची पण आपण बारीक करून घेतलेला, त्यामुळे पीठच खूप छान लागत होतं। आणि अशा पद्धतीने आजची मी रेसिपी जी बनवली आहे डोसे, वेगवेगळ्या पद्धतीचे डोसा, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीज मिळत राहतील। ही नवीन रेसिपी जर आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा। बाय।